सर्वजण भाग्यशाली आहोत की रवींद्र मिरलेकर साहेबांसारखे नेते आम्हाला या ठिकाणी या लोकसभेला समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. कारण ते पूर्ण म्हणजे ग्रामीण भागापासून संपूर्ण शहरी भागामध्ये आणि तळागाळात त्यांनी ही शिवसेनेचा झंझावात निर्माण करण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे आणि निश्चितपणे त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला आगामी काळामध्ये गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आम्हाला मिळणार आहे. आणि आज उत्स्फूर्तपणे तुम्ही बघितलाच असेल की संपूर्ण शिवसेनेचे हे मोजके पदाधिकारी होते. म्हणजे शिवसेनेचं फार मोठं जाळं आहे हे बाळासाहेबांनी आणि आदरणीय आता उद्धव साहेबांनी ते मोठं केलेलं आहे. आणि ही जी खरी राष्ट्रभक्ती आहे ती आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीमध्ये विजय तर मिळूच, पण तो नुसता विजय नसेल तर ते दैदिप्यमान यश असेल असं मला वाटतं. स्वतःला सतर्क करण्याची आवश्यकता आहे. आता मोदी सरकारच्या कारभाराविषयी मी काय बोलणार नाही, पण जर त्यांच्या कारभारामुळे देश धोक्यात येणार असेल तर हा दुसरा स्वातंत्र्याचा लढा सुरू झालाय की काय, अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. दुसरा स्वातंत्र्याचा लढा जर त्या ठिकाणी लढायचा असेल त्या उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सिद्ध होणार आहे की आपण देशभक्त आहोत की देशद्रोही आहोत. कारण देश जर विकायला काढला असेल तर देशभक्तांनी हा देश वाचवण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून हा लढा आहे. आणि म्हणून आपकी बार मोदी तडीपार किंवा भाजप तडीपार असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार. गद्दारांना गाडण्यासाठी प्रत्येकाने आपल्या पदाचा जबाबदारी समजून घेतली पाहिजे, त्याची कर्तव्य समजून घेतली पाहिजे. मनातली चीड ही जसं आपण व्यक्त करतो तसं आपल्या कर्तव्य पार पडताना ते व्यक्त होणं गरजेचं आहे. मला जर एखाद्या यादीची जबाबदारी असेल त्या यादीमध्ये गद्दारांना गाडण्याच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक नंबरवर येईल अशा प्रकारचं माझं नियोजन असलं पाहिजे. अशा प्रकारचा माझा जनतेशी संपर्क असला पाहिजे. मतदारांच्या भावना ओळखण्याची माझ्यात क्षमता आली पाहिजे आणि त्यांना आधारवड बनून मी काम केलं पाहिजे की ज्यामुळे ती जनता ते मतदार आपल्याशी जोडले जातील आणि प्रत्येक यादीमध्ये आपण एक नंबरवर येईल अशा प्रकारचं माझं काम असलं पाहिजे, कर्तव्य असलं. प्रतिसाद तुम्ही स्वतः बघितलाच आहे. रवींद्र मिरलेकर साहेबांसारखा एक ज्येष्ठ अनुभवी नेता आज इथे मार्गदर्शन आणि निरीक्षक या विभागासाठी दिलेले आहेत. त्यांनी एक प्रचाराचा कान मंत्र दिलाय आणि त्या एक ऊर्जा कार्यकर्त्यांच्या हे पदाधिकारीच होते सर्व, त्यांना एक ऊर्जा दिलेली आहे. आता ही ऊर्जा घेऊन ही मशालची झंझावात घेऊन आपापल्या वॉर्डमध्ये जाऊन वॉर्डमध्ये प्रत्येकजण उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख, ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन हाच प्रचार यंत्रणेचा नारा अजून बुलंद करायसाठी आजचा हा पदाधिकारी आजपासून बाहेर पडलेला आहे. असं आहे, मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की हा देश धोक्यात आलेला आहे. ह्या देशाची संविधान घटना धोक्यात आलेली आहे आणि म्हणून घटना वाचवण्यासाठी मताधिक्य हे निश्चितपणे वाढणारच आहे. कारण प्रत्येक निवडणूक ही वेगळी होत असते. निवडणुकीमध्ये चेहरा महत्वाचा नसतो तर तो विचार महत्वाचा असतो आणि हा विचार हा ठाकरेंच्या जवळ आहे. ठाकरेंचा विचार हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या स्वाभिमानाशी निगडीत आहे. त्याच्यामुळे हाच विचार पुढे घेऊन शिवसैनिक पुढे जाईल आणि जनता उद्धव साहेबांना आशीर्वाद देईल आणि जे काय झालंय त्याची परतफेड व्याजात सकट पुढे होणार आहे. प्रचाराची दिशा कशी असावी, कशा प्रकारे प्रचार केला पाहिजे, काय मुद्दे मांडावे निवडणुकीत आणि कशा प्रकारे आपला उमेदवार भरघोस मताने निवडून आणायचा, हा मंत्र आज इथून या प्रत्येक पदाधिकाऱ्याला दिलेला आहे.